हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज म्हणाल मितेश आता हे काय सुरू आहे? तर सध्या हा बरेच दिवसाआधीचा व्हिडिओ आहे, म्हणजे 5 एक दिवसाआधीचा पकडाच तुम्ही. तर त्यावेळेस ना खूप जोरदार पाऊस होता. प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात पाऊस होता आणि सलग 2 दिवस आपल्या गव्हर्मेंटनी आपल्या सर्व स्कूल्सना, सर्व कॉलेजेसना, सर्व डिग्री कॉलेजना सुट्ट्या डिक्लेअर केल्या होत्या. तर त्याच्यामुळे सगळीकडे ऑनलाईन लेक्चर्स होते. तर माझेसुद्धा ऑनलाईन लेक्चर्सच होते. आता बरेच जण मला सांगितलं की तुझे जे काही FIBAचे जे जसं स्टडीचं बाबतीत सर्व काय गोष्टी आहेत त्या एकदा नक्की शेअर कर. तर सुरुवात आतापासूनच आपण करू, की आपले ऑनलाईन लेक्चर्स त्याच्यातून सुरू झाले होते. आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कंटिन्युअसली 3-4 दिवसानंतर जो खूप सारा पाऊस लागत होता, आज त्याने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. आज सकाळपासून मी उठल्यापासून तरी पाऊस नाही आहे. सकाळपासून 10:15ला आज मी उठलो, तेव्हापासून पाऊस अजिबात नाही आहे. अगदी पूर्ण रोड आता छान कोरडा पडला आहे, सुकलेला आहे. ऊन तर नाही आहे, पण अशी मळबट आहे. पण पाऊस कदाचित येऊ शकतो, थोडा वेळ तरी नसला तरी. जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत मी सामान मागवलं होतं DMartमधून. काय झालं माहिती आहे का, काही गोष्टी मी आता दरवेळेस तर एकत्रच आम्ही सर्व मागवतो, पण ह्यावेळेस शिपिंग मला वेगवेगळ्या पाडाव्या लागल्यात. त्यामागचं कारण असं की जे मी लिक्विड वापरतो माझ्या वॉशिंग मशीनसाठी, खास करून क्लिनिंग म्हणजे आपले जे कपडे क्लिनिंगसाठी आपण जे वापरतो लिक्विड. आता मी माझ्या वॉशिंग मशीनसाठी एकतर तिची बॉडी पूर्ण स्टेनलेस स्टीलची आहे, सो पावडर त्याला मी यूज करत नाही. तर म्हणून त्याला लिक्विडच कंपल्सरी असतं. पावडर मी यूज करू शकता, पण तुमच्या बॉडीवरती डिपेंड आहे मशीनच्या. आता ह्याच्यावरती मी एक्सप्लेनेशन देत नाही, पण म्हणून मग मी लिक्विड मागवतो. आणि जे लिक्विड मला आता रिसेंटली नवीन हवं आहे, तर ते आउट ऑफ स्टॉक होतं, सो ते पण नव्हतं. मग ते त्याच्यासाठी मला वेट करावा लागला. प्लस त्याच्यानंतर मी काही अगरबत्ती मागवणार होतो, त्याच्यासाठी पण मला वेट करावं लागला. तीसुद्धा आउट ऑफ स्टॉक निघाली. केसर चंदन म्हणून आहे, तिचा रिव्ह्यू देईन मी आल्यावरती तुम्हाला. तर तीसुद्धा आउट ऑफ स्टॉक निघाली. तर मग मी कुठली मागवू, काय करू, म्हणून सध्या मग मी थोडकं आता सामान मागवलं. आणि नंतर आता मी सकाळी चेक केलं तर लगेच स्टॉक भरला गेला त्याचा. पण अगरबत्तीचा स्टॉक तो नव्हता भरला गेला. नेक्स्ट बॅचमध्ये घेऊ, पुढच्या महिन्यात ऑगस्ट महिन्यात जेव्हा मी सामान मागवेन, सो त्यावेळेस मग आपण घेऊ ती अगरबत्ती. तर आता तात्पुरतं मी सर्व सामान मागवलं आहे. मी नेहमी ना हाच कापूर घेतो. मला विचारलं होतं मी कुठला भीमसेन कापूर वापरतो, तर हा 100 ग्राम भीमसेन कापूर आहे. खूप छान असतो. आणि ह्याचा आधीच हा बघा, ही बॉटल संपली. ह्याच्या बऱ्याचशा बॉटल्स होती, 9-10 बॉटल माझ्याकडे जमा झाल्या. त्या मी आत्ता रिसेंटली टाकून दिल्या, एवढ्याच साऱ्या. मी पहिला साधा कापूर वापरायचो, पण जेव्हापासून मला हा कापूर समजलाय ना, तेव्हापासून मी हा कापूर घेतो. पूर्ण ओरिजिनलच असतो. खूप सुंदर सुगंध असतो या भीमसेन कापूरचा. मला हा भीमसेन कापूर खूप आवडतो, म्हणून मी हाच प्रेफर करतो नेहमी. आणि हा DMartमधूनच घेतला. ह्याचीसुद्धा लिंक तुम्हाला मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये, टेन्शन नका घेऊ. हा प्रीमियम कावेरी भीमसेन कापूर आहे, 100 ग्रामची बॉटल, जी तुम्हाला 200च्या आतमध्ये पडेल किंवा 200पर्यंत पडेल. त्याच्यानंतर आता याआधी पण मी हा बॉक्स वापरला आहे, पण ह्याच्या आधी ना मी सायकल कंपनीचा, माझ्या मते मी तो लोबान कप्सचा बॉक्स घेतला होता, जो ₹70 पडतो. आणि हा मला ₹65 पडला आहे. पण मी नेहमी हाच घेतो, मला हाच आवडतो. म्हणजे सॉरी, तोच घेतो. हा मी पहिल्यांदा घेतला आहे. थोडं कन्फ्युजन झालं माझं, सॉरी. तर हा मी पहिल्यांदा वापरतोय. या आधी माझ्या मते मी मंगलदीपचा घेतला आहे, पण मंगलदीपच्या जास्त करून मी अगरबत्त्या घेतल्यात. हे नाही वापरलं होतं, हे मी पहिल्यांदा घेतलं आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. पॅकेजिंगच निघालं रे. गणपतीमध्ये पण मग मला ह्याचा स्टॉक घ्यायला. छान आहे ना, सुगंध तर येतोय छान. आणि कपची साईजही मध्यम आहे, मस्त सुगंध पण येतोय. सांब्रामी सुद्धा भरलेली आहे. ₹65चा ओव्हरऑल बरा वाटतोय. आता प्रज्वलित केल्यावरती बघू की कसा जळतोय. तर हा एक मी घेतला, एक कापूर घेतलाय. दोघांच्या पण लिंक ना मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमच्या नियरबाय कुठे DMart असेल, सो तुम्ही ते ऑर्डर करू शकता. त्याच्यानंतर साधं आपलं सर्व देवाचं तेलाची सुद्धा लिंक देतो. सध्या मी हे तेल घेतो, कारण जे मी तेल आधी घ्यायचो ना, सुखकर्ता कंपनीचं कॅम्पोरचं,
तर ते सध्या आउट ऑफ स्टॉक आहे. तर हे स्टॉकमध्ये होतं म्हणून मी हे मागवलं आणि सध्या 3-4 बॉटल्स मी ह्याच्याच मागवून ठेवल्या होत्या मागच्या वेळेस. त्या आता माझ्या संपल्या म्हणून मी एक मागवून ठेवलं. त्याच्यानंतर सगळं आपलं तूप आहे. त्याच्यानंतर तेल खास करून तुम्हाला सांगितलं मी अजूनही तेच तेल वापरतो. मला आलेल्या कमेंट की अजूनही मी हे डीमार्टचं राईस ब्रॅनच ऑइल घेतो आणि डीमार्टची एकदम खास करून गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मला जी आवडते ते म्हणजे असं आहे ना, कुठलीही काचेची वस्तू असेल ना तर खूप ग्रेटफुल पॅकेजिंगमध्ये येतं. अगदी मस्त पॅक होतं, अगदी पूर्ण तो फुट्टा-बिट्टा लावून छान पाठवतात ते लोकं. ते एक मला डीमार्टचं खूप आवडतं. आता उद्या जे सामान येईल ना, म्हणजे आजच मी मागवलंय. आज 8 तारीख आहे. आज मी मागवलंय आणि 8 आहे की 7 आहे? कन्फ्युजन आहे. ओके, चल 8 तारीख पकडू. आज 8 तारीख 7 तारीख आहे आज. तर 7 तारखेला मी मागवलंय म्हणजे उद्या येईल ती शिपिंग म्हणजे उद्या शिप होईल ते 9 ते 12चं टायमिंग मी घेतलंय. सध्या प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे पावसामुळे ते लोकं घरीसुद्धा आपल्याला येणार नाहीत डिलिव्हरी द्यायला. ऑन बिल्डिंगमध्ये देणार आहेत. तर कन्क्लुजन आहे त्याच्यामध्ये सुद्धा की कोणी काही सामान गायब केलं कारण कोणावर विश्वास ठेवून चालणार नाही. तर म्हणून मग मी म्हटलं की आपण जाऊनच घेऊन येऊ. खालतीच आहे डीमार्ट टेन्शन नाही आहे. तर आता माझ्याकडे शेजवान चटणी नव्हती माझ्याकडे म्हणून मी शेजवान चटणी घेतली कारण छान मंचाव सूप मला बनवायचं आणि जे मी आता बनवणार आहे. ओके. तर एवढं सगळं सामान आहे. ह्याच्या तिघांच्याही लिंक्स मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुम्ही कोण इंटरेस्टेड असाल हे सामान घेण्यामध्ये तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. हे तेलबद्दल ते मी सांगेन खूप चांगलं आहे. हे पण तेल मी वापरतो. इवन कपूरसुद्धा मी वापरलेला आहे. तो सुद्धा मी बरेचदा घेतला आहे. फक्त ह्या कपबद्दल मी तुम्हाला उद्याच्या वगैरे व्हिडिओजमध्ये वगैरे सांगेन. आता आपली एकादशीसुद्धा येतेच आहे. तर या कप्सबद्दल मी तुम्हाला सांगेन आणि या आधी पण मी कुठले कप्स वापरायचो ना हे पण तुम्हाला मी सांगेन. तर ह्या कप्स तुम्ही लगेच ऑर्डर करू नका. ह्याचे रिव्ह्यू तुम्हाला देतो मी की कसे आहेत. सुगंध तर बॉक्स उघडल्याच येतोय कप्सचा. पण बघू काय रिझल्ट आहे याचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो व्हिडिओ येतोय ना, तो तुम्हाला असे 2 दिवसाचा मिक्स येतोय. तर कालच्या दिवशी तेवढा खूप पाऊस होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी असं ऊन पडलं होतं, की काय झालंच नाही आहे असं वाटत होतं. तर जसं की तुम्हाला माहिती पडलंय, की आता सामान मागवलेलं आहे. तर फक्त मागवून चालणार नाही, तर ते तिथल्या तिथे सगळं छान ठेवलंसुद्धा गेलं पाहिजे. तर जे काही तेल, तूप जे काही मागवलं होतं तर ते आता मस्त ठेवून देतोय. मागच्या वेळेस हा पूर्ण तेलाचा डब्बा भरलेला होता. पण सगळ्या तळणीचा पदार्थ, सर्व काही गोष्टी, तर त्याच्यामध्ये ना पूर्ण तो तेलाचा डबा खालती होत गेला. मग तेवढ्या त्या पिशव्या ऑर्डर केल्या ऑनलाईन कारण आम्ही डीमार्टमधनंच नेहमी सामान घेतो आणि हे देवाचं तेल, धूप, कापूर या सर्व गोष्टी अशा सगळ्या देवांच्या इथे ठेवून दिल्या. त्याच्यानंतर मी शेजवान चटणी मागवली होती कारण काही ना कशाला तरी ती लागतेच. म्हणजे काय नॉर्मल असं आपण केलं तर चपातीसोबत वगैरे खाऊ शकतो. कधीतरी क्वचित, जास्त पण नाही. त्याच्यानंतर हा होता भरघोस असा मस्त स्वच्छ धुतलेला कढीपत्ता. तर पप्पा बाहेर गेले होते तर तिकडे त्यांना छान असा मस्त कढीपत्ता मिळाला. तर ते हा कढीपत्ता घेऊन आलो होतो. एकदम फ्रेश होता. अगदी असा घमघमाट त्यांचा सुटतो. मस्त सुगंधसुद्धा त्यांना येत होता. मध्येच जो कलर चेंज होतोय ना तो पानांचा रंग तसा हिरवा असा आहे ना, तर त्याच्यामुळे कॅमेरा इफेक्ट तसा पडतोय. ओके. म्हणून ते तसं होतंय. बाकी काही नाही आहे. तुमच्या पण मोबाईलचा प्रॉब्लेम नाही आहे. हां, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मग आता त्याची मस्त ना मम्मीनी चटणी बनवलेली. कढीपत्त्याची अशी चटणी असते. तर तशी मम्मीने ती चटणी बनवलेली आहे. खूप मस्त झाली आहे. त्याच्यानंतर आता ह्यांना मस्त थोडंफार वाळू द्यायचं. तसे अल्मोस्ट ते बऱ्यापैकी असे वाळलेले आहेत. पण आता बऱ्यापैकी ते सुकतील अजून जेवढे त्याला सुकवायचे आहेत तेवढे. त्याच्यानंतर थोडेसे मूड स्विंग्स वगैरे झाले आणि मला वाटलं की छान असं मस्त पाऊस आला त्याच्यानंतर बऱ्याचशा थोड्या वेळानंतर तो पाऊस आलाच शेवटी. पण नंतर मग मला वाटलं की छान असं मस्त चायनीजचं सूप करूया मीन्स मंचाव सूप वगैरे बोलतो ना आपण, तर तो प्रकार. तर मला विचार तोच आला की आपण तसं काहीतरी करू. तर म्हणून आता मी जात होतो त्याचं सामान घेण्यासाठी म्हणजे ऑलमोस्ट सामान घरामध्ये अवेलेबल आहेच. माझ्याकडे नेहमीच असतं असं काही नाही की माझ्याकडे कुठल्या पदार्थाची कमी आहे. सगळं नेहमी असतं. फक्त ह्यावेळेस खाऊ भरलं नव्हतं ना, तर त्याच्यामुळे कारण एवढी कोणाला भूकच नसते. उगाच भरून अर्थ नाही. तर हा जो शेव असतो ना, फ्राईड नूडल्स बोलतो आपण ह्याला, तर ते काय आपण घरी असं बनवून ठेवत नाही किंवा आणतही नाही. तर त्याच्यामुळे मग ते घेऊन आलो मी आणि मस्त असं प्लॅन केला. तर पहिला प्लॅन होता माझा की मस्त असं छान सूपच बनवेन. पण त्याचा अख्खा मी असा
म्हणतो ना की आपण पूर्ण प्लॅटरीज बनवली मी. तर पहिले आता मी सूप बनवतो, तर ते कसं बनवतो ते तुम्हाला सांगतो. तर हे असं मस्त माझं ट्रायप्लायचं नवीन भांडं, तर त्याच्यामध्ये मी बनवतो आहे. तर काय करायचं, थोडं तेल घ्यायचं आणि त्या तेलामध्ये घालायची आहे अद्रक लसणाची पेस्ट. मी झाकण यासाठी ठेवलं कारण ते अंगावर खूप उडतं. अगदी असं वाटतं छोट्या-छोट्या मिनी-मिनी काचा अंगावरती पडतात. असं जोरजोरात ते उडतं. तर त्याच्यामुळे मी सूपची तुम्हाला रेसिपी शेअर करतो म्हणून त्याच्यावरती मी झाकण ठेवलं. ओके. तर ते झालं. त्या तेलामध्ये आपण ते सर्व घालायचं. त्याच्यानंतर यामध्ये चॉप केलं, अगदी बारीक चॉप केलेला असा आपण ह्यामध्ये हे घालणार आहोत. आपला कांदा आहे, त्याच्यानंतर त्यामध्ये कोबी आहे, सिमला मिरची आहे, गाजर आहे. हे सर्व त्यामध्ये मीठ घालून मस्त असं भाजून घ्यायचं त्यामध्ये. अगदी छान टेस्ट लागते त्याच्यामुळे. तर आता पूर्ण छान भाजतो. ह्याला व्हिडिओ थोडा फास्टच ठेवला आहे. कारण काय माहिती आहे का, की एकदमच स्लो ठेवलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मला जास्त पण व्हिडिओ मोठा करायला नाही आवडत. मोजका मोठा 15 मिनिटापर्यंत ओके आहे. जास्त पण मोठा करून अर्थ नाही. तर आता छान मस्त यामध्ये घालायचं आहे सोया सॉस. यामध्ये सोया सॉस घालायचा आहे. त्याच्यानंतर यामध्ये मी रेड सॉस घातला आहे. रेड चिली सॉस जो म्हणतो तो घालायचा. त्याच्यानंतर यामध्ये मी 2 चमचे शेजवान चटणी घातली थोडं स्पायसीनेससाठी. यामध्ये ग्रीन चिली सॉससुद्धा अवेलेबल होतो. तुम्ही तोसुद्धा घालू शकता. त्याच्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला भरघोस पाणी घालायचं आहे. जेवढं तुम्हाला सूप जेवढं लागतं त्याच्यानुसार. पहिला हा मसाला पूर्ण असा मस्त मिक्स करायचा. करपवू द्यायचा नाही. मेन म्हणजे ट्रायप्लायमध्ये करपलंच जात नाही, पण तरी पण. आणि ह्यामध्ये भरघोस असं पाणी आपण ॲड करायचं. आणि या स्टेपला तुम्ही ह्यामध्ये मीठ घालू शकता तुम्हाला जेवढं लागतं तेवढं. आता तुम्हाला इथे हे खूपच असं पातळ दिसत असेल, तर ते नंतर आपण पुढे त्याच्यावरती सोल्युशन करणारच आहोत. काय करायचं, 1.5 ते 2 चमचा आपण ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ते पाणी हे पूर्णच्या पूर्ण आपण ह्यामध्ये ओतणार आहोत. ते ओतायचं, त्याचा रंग त्याचा थोडा सफेद पडतो, पण नंतर मात्र ते नीट होतं. तर असं छान मस्त मंचुरियन तयार आहे. त्याच्यानंतर सूप तयार आहे. त्याच्यानंतर फ्राईड राईस तयार आहे आणि त्याच्यात मी ग्रेव्ही मंचुरियनसारखं पण बनवलं. खूप मस्त झालं होतं आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा नक्की हे सूप ट्राय करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.